Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. My name is Mahajan RB, Assistant Teacher of Subject English. Today, we are going to learn topic 1.4, the story of tea. In this section, we are going to take a look at 1.4, the story of tea. या लेक्चरमध्ये आपण 1.4 द स्टोरी ऑफ टीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर चला तर मग बघूया द स्टोरी ऑफ टी. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. तुम्हाला आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया आणि तुम्ही सांगू शकता की एखादं पाण्यानंतर जगामध्ये सर्वात जास्त पिलं जाणारं जे पेय आहे ते कोणतं आहे. परहॅप्स many of you suggest the answer the most popular beverage in the world is tea. तर ह्याच्यामध्ये कदाचित तुमच्यापैकी अनेक जण हे सांगतील की पाण्यानंतर जे पेय पिलं जातं, जे सगळ्यात प्रसिद्ध पेय आहे पिण्यासाठीचं, तर ते आहे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. आणि तो ताजा आणि सुगंधित असा उकळलेला जो चहा आहे की अनेक लोक ज्याची सुरुवात ज्याच्या दिवसाची सुरुवात ज्याच्याने करतात तो चहा. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रूइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेसिस. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. आणि याला एक ताजा असा सुगंधित हा पदार्थ आहे आणि हा बनवताना तो पाण्यामध्ये उकळून त्याचे जी पानं असतात जे खुडलेले असतात त्या वनस्पतीपासून, त्या वनस्पतीचं जे वनस्पतीशास्त्रातलं जे नाव आहे बॉटनिकल नेम ते आहे कॅमेलिया सिनेसिस. आपण चहा म्हणतो परंतु त्याचं विज्ञानामध्ये नाव आहे वनस्पतीशास्त्रामध्ये कॅमेलिया सिनेसिस. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस. आणि ते जे पानं असतात तर ते खुडल्यानंतर वाळवले जातात, ते स्वच्छ केले जातात, त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्यानंतर ते पॅक करून सीलबंद करून आपल्यापर्यंत विकले जातात. कॅमेलिया सिनेसिस इज ॲन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स. तर कॅमेलिया सिनेसिस ही जी हिरवीगार वनस्पती आहे तर ती उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या त्या वातावरणामध्ये वाढते आणि हिच्यासाठी 100 ते 125 वार्षिक पर्जन्यमान लागते. आणि ते परत आम्लीय जमीन असेल तर त्यामध्ये ही चांगल्या प्रकारे वाढते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलेवेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. आणि जगातील अनेक जे चहाची मळे आहेत तर ती ज्या 1500 मीटर उंचीपर्यंतच्या ज्या टेकड्या आहेत त्याच्या उतारावर आहेत. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि असं म्हटलं जातं की या हाईटवर, या उंचीवर चहाचे जे वनस्पती आहे तर ती हळूहळू वाढते परंतु त्याचा स्वाद खूप छान असतो. When the plants mature, only the top 1-2 inches of the plant are peaked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at height of about 3 feet, that is waist high, to enable easy plucking of the leaves. आणि ज्यावेळेस हे झाड म्हणजे खुडण्यायोग्य होतं, मॅच्युअर होतं, मोठं होतं की जेणेकरून त्याच्यातून आपण चहाची पानं खुडू शकतो, तर त्यावेळेस 1 ते 2 इंच शेंड्यावरचे जे पानं आहेत ते तिथून खोडले जातात.
आणि ह्या ज्या गळ्या किंवा पानं जे वरती येतात शेंड्याला त्याला फ्लशेस म्हणतात, म्हणजे लालसर रंगाची जी पानं होतात त्यांना ते नाव दिलेलं आहे. आणि जे जे नवीन फ्लश त्याच्यावर प्रत्येक 7 ते 10 दिवसाला येतो ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन, म्हणजे ज्यावेळेस त्यांचा वाढीचा काळ असतो त्यावेळेस ते 7 ते 10 दिवसामध्ये परत शेंडा तयार होतो. शेंडा खुडला की परत शेंडा तयार, परत 7 ते 10 दिवसानंतर शेंडा खुडला की शेंडा तयार. लेट टू ग्रो ऑन इट्स ओन. जर ते त्याचं झाड वाढलं म्हणजे त्याला म्हणजे कोणी खुडलं नाही, काही केलं नाही, तर ते झाड एखाद्या म्हणजे ते जे वनस्पती ती एखाद्या छोट्या झाडाप्रमाणे वाढते. परंतु सगळ्या चहाच्या मळ्यामध्ये काय केलं जातं तर ते त्यांना खुडलं जातं, जेणेकरून त्याची उंची जी आहे 3 फुटापर्यंत राहील, म्हणजे कमरे इतकी जिची उंची राहील आणि ते आपल्याला खुडण्यासाठी सोपं पडेल. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. Accordingly, we have 1. Assam type of tea characterized by the largest leaves. 2nd, China type characterized by the smallest leaves. And third one is Cambodge characterized by leaves of intermediate size. आणि चहाचं जे वर्गीकरण जे आहे आपल्याकडे आपण कशा प्रकारे करतो तो आसाम चहा जो मोठ्या पानांचा आहे, चायनाचा चहा जो छोट्या छोट्या पानांचा आहे, आणि एक कंबोड चहा जो मध्यम म्हणजे खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही अशा पानांचा आपण त्याचं वर्गीकरण चहाचं करतो. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी 3 भाग आहेत जिथे चहा पिकवला जातो. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. आणि ह्या तिन्हीपैकी प्रत्येक विभाग हा त्याच्या स्पेशलिस्टीसाठी ओळखला जातो. त्याची चव, त्याचा गंध, त्याची स्ट्रेंथ, त्याचा कडकपणा, पॉवर. अँड द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि मग हे 3 विभाग कोणते कोणते आहेत तर नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच उत्तर पूर्वीय भारतामध्ये दार्जिलिंगचा चहा फार फेमस आहे. त्यानंतर आसामच्या भागामधील चहा आणि त्यानंतर साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या निलगिरी भागातील चहा. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. आणि मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तो एक ताजे करणारा पदार्थ आहे चहा म्हणजे, आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही, फॅट नाही, प्रोटीन नाही. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानाईन ॲज वेल ॲज कॅफिन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि मग त्याच्यामध्ये खास असं काय आहे, चहामध्ये जो गंध येतो तो त्याच्यामध्ये असणाऱ्या थियानाईन या घटकामुळे, आणि त्याच्यामध्ये असतो जो कॅफिन हा काय आहे, उत्तेजना देणारा घटक आहे, उत्तेजक. आपण म्हणतो की चहा पिलो आणि मग तरतरी आली, ही तरतरी येणे म्हणजेच त्या घटकातील उत्तेजकपणा काम करतो त्याच्यासाठी आणि आपल्याला उत्तेजन मिळतं. आणि म्हणून मग त्याची स्टिम्युलेटिंग क्वालिटी म्हणजे उत्तेजकपणाची जी क्वालिटी आहे त्याची गुण वैशिष्ट्य आहे तर ते कॅफिनपासून मिळतं. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? An amusing story has come down to us from Chinese legends. आणि चहा केव्हा आणि कसा लोकांपर्यंत पोचला तर त्याची एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी की चीनच्या लोकांकडून ऐकायला मिळते. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन द ट्रॅव्हल्स वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. एकदा त्या चीनमधील एक राजा शेनॉंग नावाचा, आणि तो नुसतं राजा नव्हता तर तो फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, तर चीनच्या शेती आणि औषधी क्षेत्रामध्ये त्याला जनक मानलं जातं. आणि तो त्याच्या नौकरांसोबत ज्यावेळेस तो प्रवास करत होता तर नौकरांनी त्याला पाणी उकळून पिण्यासाठी दिलं. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि ते पाणी उकळत असताना काय झालं तर त्या पाण्यामध्ये जवळच असलेल्या झाडाची काही पानं त्यात पडले आणि ते त्याच्यामध्ये मिसळले गेले त्या उकळत्या पाण्यात.
द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर, आणि त्या पाण्याचा रंग लगेच बदलला ते पानं पडल्यामुळे. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि काय झालं की ते उकळलेलं पाणी, ते पानं पडलेले उकळलेलं पाणी ते राजाने पिल्यानंतर त्याला एक वेगळा चव, वेगळी गंध त्याला लागला. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आणि नंतर त्याने काय केलं तर त्याला उत्साह वाटला की नाही अरे हे कसं झालं, म्हणून त्याने ते पानं सोबत घेतली, ते वनस्पती सोबत घेतली आणि त्याच्यावर काही संशोधन केलं आणि मग त्याला आढळून आलं की हा आपल्या शरीरातील उत्तेजकपणा वाढवतो. आणि तेवढंच नाही तर काही जे विषांचे प्रकार आहेत तर त्या विषांच्या प्रकारासाठी अँटीडोट म्हणजे ते विष उतरू शकेल असं औषधीचं काम ही वनस्पती करते, असं त्या राजाला आढळून आलं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use टी ॲज अ ड्रिंक. आणि दुसरी एक गोष्टीमध्ये सांगितलं गेलं आहे की जे बुद्धिस्ट भिक्षू होते बोधिधर्म नावाचे, तर त्यांनी सगळ्यात आधी चहा हे पेय म्हणून पिल्याचं सांगितलं जातं. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. त्यांना असं आढळून आलं की ही जी औषधी वनस्पती आहे हिच्यामुळे काय होतं तर आपण जास्त वेळ जागे राहू शकतो आपली ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यासाठी. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चोईंग लीव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. आणि नंतर काही संशोधनानंतर आणि काही ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पानं चघळल्यानंतर, या वनस्पतीचे पानं चघळल्यानंतर आपल्याला उत्तेजना मिळते आणि आपण जास्त वेळ जागे राहू शकतो, म्हणजे झोप येणार नाही. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसिपल इन चायना. आणि मग त्याने काय केलं की चायनामध्ये त्याचे जे शिष्य होते, डिसिपल मीन्स शिष्य, तर त्या शिष्यांना ते पानं द्यायला सुरुवात केली. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असं म्हटलं जातं की जापानमधील जे संत होते जे की बुद्धिस्ट जे बौद्ध गुरु होते त्यांच्याकडं चीनमध्ये शिकायला आल्यानंतर ते जाताना चहाची बी आणि पानं ते सोबत घेऊन गेले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो दॅट द चायनीज टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. त्यानंतर टर्किश जे व्यापारी होते तर त्यांनीसुद्धा त्या व्यापाराचे सौदे सुरू केले, चहाचे सौदे सुरू केले मंगोलियाच्या सीमेवर. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. आणि असंही म्हटलं जातं की चीनचा जो एक शासक होता हुइझंग, तो काय करायचा की स्वतः चहा घेऊन फिरायचा आणि त्याचे अनेक प्रकारच्या फ्लेवरचं तो संशोधन करायचा. एवढंच नाही तर तो काय करायचं की टी टेस्टिंग टुर्नामेंट म्हणजे चहाची चव घेण्याची स्पर्धा त्याच्या दरबारामध्ये ठेवायचा. सो टी माइंडेड वॉज ही, तो किती टी माइंडेड होता. दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. तो इतकं त्या डुबून जायचा चहा प्रेमामध्ये की त्याच्या लक्षातच नाही आलं की मंगोलियाने त्याचं राज्य जिंकून घेतलं. हिज एम्पायर, त्याचं राज्य त्याने घेऊन टाकलं. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान, युरोप and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा प्रकारे ही चहा पिण्याची जी सवय आहे ती जापान, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आणि नंतर ते एक लोकप्रिय पेय बनलं आणि चहा पिणे म्हणजे एक फॅशन बनली लोकांमध्ये. हाऊ डीड धिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. आणि मग हे जे जादुई पेय आहे तर त्याला हे नाव कसं मिळालं. द चायनीज कॅरेक्टर ट्यू
वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. म्हणजे चहाचं वर्णन करताना जे चीनचं जे शब्द आहे ट्यू हा पहिले त्याच्यात यूज झाला. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. आणि नंतर चा, चायनीजमध्ये चहाला चा म्हणतात, तर चा हा शब्द निर्माण झाला. द वर्ड चा इज नाव समटाईम यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि सध्या चा हा शब्द म्हटला तर तो चायना टीसाठी वापरला जातो इंग्लिशमध्ये. अँड ॲज वेल ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की चा हा हिंदीच्या चाय या शब्दाशी जास्त जवळ जाणार आहे, की आपण भारतीय लोक चहाला चाय या नावाने ओळखतो. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. भारतामध्ये चहा कसा आला. हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. आणि इतिहास तज्ज्ञ सांगतात की भारतामध्ये चहा एक औषधी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून वापरला जातो, परंतु जोपर्यंत ब्रिटिश लोक भारतात आले नाही तोपर्यंत चहा एक मौजमजेची वस्तू आहे किंवा आनंदासाठी पिल्या जातो हे माहीत नव्हतं. त्यांनी 19व्या शतकामध्ये चहाची लागवड भारतामध्ये केली. त्यापूर्वी इन द 1970s the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. परंतु 1717मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अनेक असे निरर्थक प्रयत्न केले भूतान आणि आसाममध्ये चहा लागवडीचे, आणि जो चहा त्यांनी जे बियाणं त्यांनी चायनाहून आणलं होतं. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. हे प्रयत्न जरी असफल झाले असतील तरीसुद्धा एक वनस्पती शास्त्रज्ञ जे होते रॉबर्ट ब्रूस यांना 1823मध्ये त्या ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यांमध्ये चहाचे वनस्पती सापडली की जी खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाढलेली होती. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. 1838च्या मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच भारताचा आसाम चहा हा इंग्लंडमध्ये लोकांना विक्रीसाठी गेला. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि मग तेव्हापासून भारत हा चहा उत्पादन करणारा जगातला अग्रणीय देश बनला. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. आणि चहाप्रेमी जे आहेत तर त्यांचा असा दावा आहे की चहामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि आपण व्हायरसशी लढू शकतो आपल्या शरीरात असलेल्या, आणि आपण जास्त दिवस जगू शकतो. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर काही रसायने निर्मिती करतं, त्याला फ्री रॅडिकल्स असं म्हणतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. ते आपल्या शरीराला नुकसान करू शकतात, आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅवोनॉइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि चहामध्ये एक अँटीऑक्सिडंट आहे ज्याला फ्लॅवोनॉइड्स म्हटलं जातं, आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे फ्लॅवोनॉइड जे आहे तर आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतं. For many people, tea is popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. आणि बऱ्याच लोकांमध्ये हे जे पेय आहे तर ते मित्रांसोबत पिण्याचं पेय आहे. आणि अनेक देशांमध्ये जगातील काय होतं की जे चहा पिण्याचे अनेक समारंभ आयोजित केले जातात, सामाजिक समारंभ आयोजित केले जातात किंवा सामाजिक समारंभामध्ये चहाच्या पार्ट्या ठेवल्या जातात. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, चीन आणि रशिया, कोरियामध्ये विशेष समारंभ चहा पिण्यासाठी ठेवले जातात आणि हे समारंभाच्या आधारे लोक एन्जॉय करतात आणि रिलॅक्स होतात, त्याचा सुगंध आणि स्वाद यांचा आनंद घेतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो
एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधील अनेक लोकांचे टी क्लब आहेत जेथे ते दर आठवड्याला तिथे जातात आणि चहा पिण्याच्या समारंभामध्ये सामील होतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. आणि अनेक सर्वसामान्य लोकांनाही वाटतं की चहा हा आपल्या खूप जवळचा आहे आणि आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आपण चहा बनवला पाहिजे. टी दे से इज अ हेल्दी एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. आणि त्यांचं म्हणणं आहे की चहा एक आरोग्यदायक आणि आनंद देणारा आणि उत्तेजन देणारा पेय आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चांगले गुणधर्म आहेत. इट रेड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरी डे लाईफ. आणि हा आपला एकटेपणा कमी करतो आणि हृदयाला शांत करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एका प्रकारचं कम्फर्टनेस आणतो. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. कोरियन लोक जे आहेत तर ते चहा समारंभ वेगवेगळ्या निमित्ताने करतात. मग बर्थडे असेल आणि ॲनिव्हर्सरीज असतील. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. तर चायनाच्या अनेक भागामध्ये चहा हा मातीच्या भांड्यांमध्ये बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. द चायनीज बिलीव्स दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आणि ज्यावेळेस चहा समारंभ होतात तर चायनामध्ये अर्धाच कप चहा भरला जातो आणि चायनीज लोकांचा असा विश्वास आहे की आपण अर्धा कप चहा भरायचा, उरलेल्या अर्ध्या कपामध्ये मैत्री आणि आत्मीयता भरलेली असते. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोहारस. सॅमोहारस नावाचं जे पात्र म्हणजे भांडं असतं त्याच्यामध्ये रशियामध्ये चहा बनवला जातो. अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. आणि ते सॅमोहारस जे आहे तर ते रशियाचे एक विशिष्ट भांडं आहे की जे धातूपासून बनवलं जातं. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जस्मिन टी. व्हिएतनाममध्ये विशिष्ट प्रकारच्या चहा बनवल्या जातात ज्या लोटस टी आणि जस्मिन टी म्हणजे लोटसच्या आणि जस्मिन फ्लेवरचे टी बनवल्या जातात. इन जापान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅच्चा. आणि हा मॅच्चा नावाचा चहा जो ग्रीन टी आहे तो आजकाल फार फेमस आहे. कोणाला वेट लॉस करायचं असेल तर असं सांगितलं जातं, असं दावा केला जातो. खरं खोटं त्यांनाच माहिती. परंतु जापानमध्ये तो मॅच्चा नावाचा चहा बनवला जातो जो ग्रीन टी नावाने सुद्धा आपण ओळखतो. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू व्हिस्क अँड सर्व्ड इज स्मॉल बाउल्स. बांबूचे जे व्हिस्क असतात छोटे ते आणि गरम पाणी याच्यामध्ये तो बनवला जातो आणि तो पिण्यासाठी छोट्या बाउलमध्ये दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि भारताचं कसं आहे. मग आपण वेगवेगळ्या देशात बघितलं की कशा प्रकारे चहा बनवला जातो किंवा मग टी सेरेमनीज केले जातात. तर भारतामध्ये काय. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. तर चहाचा एक कप जो कोणी पाहुणा येईल आपल्याकडं त्याला एक आदरातिथ्याचा भाग म्हणून सुरुवातीचा भाग म्हणून प्रत्येक घरामध्ये दिला जातो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इट इन. आणि भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना चहा हा दूध आणि साखर याच्याबरोबर आवडतो. चहा पिण्याच्या अनेक पद्धती आहेत किंवा चहा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही ठिकाणी फक्त दूध न वापरता चहा बनवला जातो. काही ठिकाणी न उकळता फक्त ते पाण्यामध्ये चहापत्ती टाकून थंड चहा पिला जातो. काही ठिकाणी बिगर साखरेचा पिला जातो. परंतु आपल्याकडं मोस्टली चहा हा फक्त साखर आणि दूध घालूनच बनवला जातो. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि पावसाळ्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये औषधी गुण मिळवण्यासाठी अद्रकसुद्धा मिक्स केले जातात. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डमॉम क्लोव्ज ऑर मेस टू ॲड टू इच टेस्ट अँड फ्लेवर्स. आणि परत त्याच्यामध्ये इतर मसाल्याचे पदार्थ लवंग दालचिनी हे जे असतील इलायची हे पदार्थ त्याच्यामध्ये त्याची चव येण्यासाठी मिळवले जातात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. तर आपल्याकडे चहा हा सकाळच्या आणि दुपारच्या नाश्त्याच्या वेळेस नाश्त्यानंतर चहा हा कंपल्सरी पिला जातो. सम
Connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. आणि काही जे दर्दी लोक आहेत चहाचे, तर ते वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा पितात. जसा जस्मिन फ्लेवर असेल, ग्रीन टी पितात, लेमन टी पितात, जो लिंबू टाकून चहा असतो लेमन टी, आणि इवन आईस्ड टी म्हणजे थंडगार जो चहा असतो आईस्ड टी. अशा प्रकारे काही दर्दी रसिक जे असतील चहाचे, तो वेगवेगळ्या प्रकारचा चहा पिला जातो. आपल्याकडे गुळाचा चहासुद्धा प्रसिद्ध आहे, की ज्याच्यामध्ये साखर न टाकता गुळ घातला जातो. हाऊ अबाउट यू, आणि तुमच्याबद्दल काय, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा चहा आवडतो. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 9, टॉपिक नेम 1.4 द स्टोरी ऑफ टी इंग्लिश वर्कशॉप.